आणि तुम्ही नेहमी म्हणता ना, वर्तमान किती बी सुखाचा असो नाही तर दुःखाचा, भविष्याचा विचार करण्यात शानपणा आहे. तर मग तुम्ही तुमच्या उद्याचा विचार करा. तुमच्या भविष्यात बी वैभवजी असतील आणि आजच्या पेक्षा जास्त चांगले आणि सुखी पण राहाल. तुम्ही आता फक्त परीक्षेचा विचार करा. भीमराव, तू उद्या परीक्षा द्यायला जाणार आहेस ना? जाऊन दाखव. वैभवच्या मृत्यूचा बदला आता तुझ्याकडून रोज घेतला जाईल. तू आता बघत जा. भले आजी, अरे सुखी राहा. आज परीक्षा आहे माझी. छान परीक्षा देऊन ये. ठीक आहे, जा. अरे भीमराव, सकाळी सकाळी कुठं? लंडन? अरे भीम, हितेश भाऊ काहीतरी विचारतायत आणि तू काही बोलतच नाही. अरे सांगून का टाकत नाही? मी आज सांगते की परीक्षा द्यायला चालले. तसं बी तुमचा ह्याच्याशी काय संबंध? की हे कुठं चाललेत, कशाला चाललेत? फक्त चेष्टा करायची होती म्हणून विचारलं. आम्ही तर फक्त आरसा दाखवतो. जे खरे तेच दिसते. तुम्ही ह्यांच्याकडे नका लक्ष देऊ. हे घ्या. आणि चांगली परीक्षा देऊन या. कारण तुमच्या पास वाहण्याने लई लोकांचे घाणेरडे विचार ठेचले जाणार आहेत. काल फक्त याच्यामुळं याचा एक मित्र मरून गेला. आणि खरं बोलायचं झालं तर तू हत्यारा आहेस, हत्यारा. आज चौथा दही साखर खाऊन मोठा परीक्षा द्यायला निघालाय. वा रे मैत्री. भीम, पोरा, तुझा परीक्षा द्यायला. या लोकांसंग म्या बोलते. बोला, काय बोलायचंय? सांगा. गप्प का बसलाय? बोला की. जेव्हा बघावं तेव्हा भीम आणि रमाला टोमणे मारत असता का? कारण ते दोघं तुम्हाला उत्तर देत नाही म्हणून? जावा, समदे आपापले काम करा. भीम तर गेलाय परीक्षा द्यायला आता. मग भीमराव, कुठे चालला? परीक्षा द्यायला? जी, आम्ही काल सांगितलं होतं तू मुंबईत परीक्षा नाही देऊ शकणार. असं समज की तुझी परीक्षा झाली. आमचा भाऊ वैभवच्या मृत्यूचा बदला आम्ही तुझ्याकडून रोज रोज घेत राहू. प्रचंड देवजी, मी पण तुम्हाला काहीतरी म्हणालो होतो जे तुम्ही विसरलात. तुम्ही मला जीवे मारू शकता पण अभ्यास करण्यापासून नाही थांबवू शकणार. माझ्या परीक्षेची वेळ झालीये, मला जाऊ द्या. नाही,
याला परीक्षेसाठी घेऊन चला. म्हणजे पकडा याला. भीमराव कुठे गेला? अजून आला नाही. तुम्ही कोणी भीमरावला पाहिलं का? नाही सर. आनंद, काय बाबा, भीम गेला परीक्षा द्यायला? हो, बरं ठीक आहे. जिजाबाई, हां. हे घे. हा हे घे. बसले का तुम्ही? कामावर नाही जायचंय तुम्हाला? भीमनी चिठ्ठी लिहून दिली आहे, ती हापिसात घेऊन जा आणि काम सुरू करा. हे घ्या. ते काम भीमच करेल. म्हणजे काय? म्हणजे ती भीमची नोकरी आहे, तोच करेल. तुमचा पोरगा भीम लई समर्थ आहे. त्याला एखादी दुसरी नोकरी मिळेल. तुम्हासनी कोणी बी काम नाही देणार. आता जे मिळालंय ते करा. भीम दुसरं काम करून घेईल. होय जिजाबाई, तू बरोबर बोलतीस. मला कोणी काम नाही देत तर माझ्यात काहीतरी कमी आहे. आणि बाप आपल्या पोराची नोकरी कशी घेऊ शकतो? ते काम भीमच करल. तुमच्या दोघांची तत्व एक दिवस घराला बुडवून टाकतील. भीमराव, भीमराव, काय झालं? भीमराव कुठे आहे? भीम तर घरी नाहीये. तो तर परीक्षा द्यायला कॉलेजात गेलाय. कॉलेजात गेलाय? होय. नाही, कॉलेजात तर नाही गेलाय. म्हणून तर नामजोशी सरांनी मला इकडे पाठवलंय की शोधून काढा की भीम कुठे आहे. काय? भीम कॉलेजात नाही पोहोचला? अरे भीम तर आहेच तसा. तो कुठेच नाही पोचणार. ना कॉलेज, ना लंडन, आणि जीवनात कुठं बी. आणि असं पर तर होऊ शकतं का प्रचंड देवजींनी भीमाला कॉलेजला पोहोचू दिलं नसल. होय, हे बी होऊ शकतं. बाबा, चला ना बघूया भीम कुठे. काही बरं वाईट झालं तर. चल चल पुरंजन. ए बस इथं, चुप. हे उघडा. अरे काय? मला जायचंय परीक्षा द्यायला. यांना सांगा ना, मला जायचंय. जाऊस तर तुला द्यायचं नाहीये भीमराव. तसं तू इथे बांधलेला चांगला दिसतोय. आणि ही जागाही अशी आहे की तुला इथे कोणी शोधू शकणार नाही. आणि हो, तुला सांगायचं होतं की तुझी परीक्षा सुरू झालेली आहे. आता बांधलेल्या अवस्थेत पश्चाताप कर की तू आमच्या भावाबरोबर मैत्री का केली होतीस. असं करू नका प्रचंड देवजी. हे उघडा. मी नंतर येऊन भेटतो तुम्हाला, पण आता मला परीक्षा देऊ द्या. असं नका करू. तीच तर देऊ द्यायची नाहीये. जाऊ द्या मला. बरं, एक गोष्ट सांग. जर हा याची परीक्षा नाही देणार तर काय होईल? मालक, याचा 1 वर्ष तर असाच वाया गेलाय. आणि यावेळी परीक्षा नाही दिली तर 1 वर्ष अजून मागे जाईल. अच्छा,
म्हणजे 1 वर्ष याचं वाया गेलंय. आणि या वर्षी ही दिली नाही तर हे वर्षही वाया जाईल. याचा अर्थ 2 वर्ष. आणि याच्या पुढच्या वर्षी हा पुन्हा परीक्षा द्यायचा प्रयत्न करेल. तेव्हा आम्ही याला परत बांधून टाकू. मग याचा अर्थ याची 3 वर्ष बर्बाद होतील. मालक, एकदा दोनदा याला असंच अडवलं ना, त्यानंतर तो स्वतः परीक्षा द्यायची हिंमतच नाही करणार. एवढं तर आमच्या लक्षात आलंय की हा खूप धीट आहे. प्रयत्न तर हा करेलच. पण भीमराव, आम्ही तुला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देणार नाही. प्रचंड देवजी, तुम्ही असं नका करू. मला मोकळं करा. मला परीक्षेसाठी जाऊ द्या. चिंता का करतोय? जाऊ देणार ना. फक्त परीक्षेची वेळ तर संपू दे. सरजी सरजी, काही पत्ता लागला का भीमरावाचा? भीमराव तर घरून परीक्षा द्यायलाच निघाला होता, पण वाटेत ठाव नाही कुठे थांबला. थांबला नसेल, त्याला कोणीतरी अडवलं असेल. सरा छोट्या जातीचा भीमराव परीक्षा देऊन करणार तरी काय? अभ्यास करून शेवटी झाडूच मारणार ना, नाहीतर चपला शिवेल. तुम्ही आपल्या परीक्षेवर लक्ष ठेवा आणि आपल्याविषयी विचार करा. वाटतं भीमरावाचं अजून 1 वर्ष फुकट गेलं. मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं. प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, प्रचंड देवजी. बाबा ते बघा, कुलूप लावलंय. कदाचित घरात कोणीच नाही. मी आज जाऊन बघतो. काय झालं? बाबा इथं तर कोणीच नाही. कुणी नाहीये? पुन्हाच ठाव या लोकांनी भीमला कुठं डांबून ठेवलंय. बाबा तो जिथे पण असेल आपल्याला शोधावंच लागेल. चला. चल. आम्हाला तर ठावच होतं की प्रचंड देव आता भीमला पुढे शिकू देणार नाही. आता भीमला परीक्षा देण्यासाठी त्यांनीच थांबवलं आहे. आणि तसं बी परीक्षेची वेळ संपली तर सोडून बी देतील त्यासनी. म्हणून भीमची काळजी वगैरे करायची काय बी गरज नाहीये. आणि आपलं कामधाम सोडून इथं त्याच्यासाठी उभं राहण्याची पण गरज नाहीये. अहो, भीमची परीक्षा चुकली तर चांगलंच होईल ना. गेल्या वर्षी पण चुकली होती आणि ह्या वर्षी बी चुकली तर मागं पडल. आणि असंच जर झालं, शिकायचं सोडून देईल. चला, कसं का होईना, कमीत कमी त्याच्या डोक्यातनं शिक्षणाचं भूत तरी उतरल. हा आणि मग तो ज्ञान पाजळणं बी बंद कर. लईच अहंकार आहे त्याला आपल्या अभ्यासावर. हे जे तुम्ही समजे भीमचं शिक्षण थांबवायचा प्रयत्न करताय ना, असं कधीच होणार नाही. भीम आपलं शिक्षण नक्कीच पूर्ण करणार. हा होय, तर मग खरं तर बोलत आहे. भीम काय बी सोडू शकतो, पण अभ्यास करणं कधी बी सोडू नाही शकत. आणि जितकी भीम त्याच्या अभ्यासाची फिकीर करतो, तितकीच रमा भीमची फिकीर करते. आता काय बी होऊन दे, पण रमा काय बी करून भीमचं शिक्षण सुटू नाही देणार. काय बी फिकीर नाहीये तिला. बस दिसभर माझा नवरा एवढंच करत बसते. मग काय तिला ठाऊक नसेल का की प्रचंड देवजी तिच्या नवऱ्यासोबत काय करू शकतात? तर जायचं होतं भीमभाऊ सोबत त्यासनी वाचवाया, पण नाही. सकाळ सकाळ कामावर निघून गेली, माहित नाही का? नखरे आहेत बस तिचे. जसं नवरा सांगतो करतो तसंच करायचं पाहिजे तिला. नवऱ्याला देव मानते ना ती. आता जेव्हा संध्याकाळी परत येईल ना कामावरून, तर मग रडायला सुरू करेल ती जोराजोरात की कसं जगाने माझ्या नवऱ्याला शिकू नाही दिलं.
आता पुन्हा एक नवीन नाटक सुरू होईल यांचं. बस जिजाबाई. रमा तिच्या कामावर नाहीये. कदाचित भीमला शोधायलाच गेली असेल. बघितलं, बोलली होती ना, नवीन नाटक सुरू. प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, तुमची पत्नी माझ्यासोबत मंदिरात चालली होती. तिथं काही खालच्या जातीच्या लोकांनी त्यांना उचलून नेलं. काय बोलतेस? कुठे घेऊन गेले? मला नाही माहिती कुठे नेलं ते. खालच्या जातीच्यांची एवढी हिंमत? भीमराव तुला थांब. इकडे ये. तू कोण आहेस? पदर बाजूला सार. आम्ही म्हणालो पदर बाजूला कर. प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, तुमच्या बायकोला मंदिरातून खालच्या जातीचे लोक उचलून घेऊन गेलेत. आणि आमच्या उच्च जातीच्या लोकांमध्ये हे पसरतंय की भीमच्या चाळीत तुमच्या बायकोला बंदी करून ठेवलंय. या खालच्या जातीच्यांची हिंमत खूप वाढलीये. याला इथंच बांधून ठेवा. याला इथे शोधत कोणीच येणार नाही. आणि याची परीक्षाही आता लवकरच संपेल. याला सोबत घेऊन गेलो तर हा चाळीत नाटक करेल. आता इथे पश्चाताप करत राहील बसून की माझी परीक्षा चुकली. त्या चाळीतल्यांना तर मी बघून घेतो. असं नका करू प्रचंड देवजी, असं नका करू. मला इथून मोकळं करा. सोडा हे, मला परीक्षा द्यायची आहे. रमा, तू खूप चांगलं केलंस. आपण जसं ठरवलं होतं तसंच केलंस तू. अर्धी वेळ तर निघून गेली असेल. मी जातो. हा, मी बी तुमच्या सोबत काले जातीन. कारण मला वाटतंय प्रचंड देवजी तुम्हाला थांबवायचा जरूर प्रयत्न करतील. मला पण असं वाटतंय की प्रचंड देव काही ना काहीतरी नक्कीच करतील रस्त्यामध्ये. परंतु तू सोबत येऊन तसं काहीच होणार नाही. तर मग प्रचंड देवनी तुम्हाला थांबवलं तर तुम्ही या वेळी बी परीक्षा नाही देणार? नाही नाही, असं नाहीये. आपण असं करू, मी पुढे जातो. तू माझ्या सोबत नको येऊस, मागे मागे ये. आणि जर प्रचंड देवनी रस्त्यात काही उलटसुलट केलं तर तू काय करायचंयस ते नीट समजून घे. आधी तर त्यांच्या घरी जायचंय. कारण त्यांच्या बायकोला सवय आहे रोज यावेळी मंदिरात जायची. त्यांच्या घराच्या जवळपास, त्यांच्या परिसरात प्रचंड देवांच्या माणसांपर्यंत ही बातमी पोहोचवायची आहे. तुम्ही प्रचंड देवची माणसं आहात ना? होय. तर मग ऐका, त्यांची पत्नी मंदिरात चालली होती. खालच्या जातीची लोक त्यांना चाळीत घेऊन गेलेत. काय? हा, खालच्या जातवाल्यांची एवढी हिंमत. चला जाऊन प्रचंड देवाला सांगूया. चला चला. मला सगळं माहिती आहे रमा. प्रचंड देव सारख्या अहंकारी लोकांना हे कधीच सहन नाही होणार. त्यांना जसं हे समजेल ते लगेच आपल्या चाळीच्या दिशेने पळतील. आणि याचाच फायदा घेऊन मी कॉलेजला जाऊन परीक्षा देईन.